नमस्कार, मी हेमांगी आणि आज आपला सायकोसोमॅटिक डिसऑर्डरचा दिवस दुसरा आहे. कालच्या भागात आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे काय ह्याविषयी जाणून घेतलेलं. आजच्या भागात आपण स्ट्रेसमुळे महिलांमध्ये कोणकोणते आजार उद्भवतात याच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तणाव फक्त मनावर नाही तर त्याचा शरीरावरही खूप परिणाम होतो. सामान्यत म्हणजे खूप वेळा महिलांमध्ये हे जास्त वेळा आढळून येतं, कारण हार्मोनल बदल आणि सततच्या जबाबदाऱ्या आणि भावनिक स्ट्रेसमुळे त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो आणि महिलांमध्ये असे खूप आजार उद्भवतात. चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके, महिलांमध्ये ना PCOD आणि PCOS यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. इरेग्युलर पिरियड्स येणे, असंतुलित हार्मोन्समुळे पिरियड इरेग्युलर होतात आणि त्यामुळे आपल्याला ना वजन वाढ किंवा केस गळणे किंवा पिंपल्स यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. थायरॉइडचा प्रॉब्लेमचा समस्या हे महिलांमध्ये खूप आढळून येत आहेत, कारण थायरॉइड स्ट्रेसमुळे ना थायरॉइड हार्मोन आहे तो असंतुलित होतो. त्याच्यामुळे काय होतं तर अचानक वजन वाढतं किंवा वजन कमी होतं, केस गळणे किंवा थकवा आल्यासारखं जाणवतं. तसंच आपल्याला अनियमित पाळी किंवा मेनोपॉज लवकर येतो. स्ट्रेसमुळे अनियमित पाळी येते किंवा पिरियड्स आल्यानंतर रक्तस्राव एकतर कधी कधी जास्त होतो किंवा कमी होतो. काही महिलांमध्ये मेनोपॉज हा लवकर येतो आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये मेनोपॉजच्या दरम्यान खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच ऑस्टिओपोरोसिसचे पण प्रमाण वाढलेले आहे. स्ट्रेसमुळे काय होतं तर कॅल्शियम आहे त्याचं शोषण कमी होतं आणि त्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. डिप्रेशन येणं किंवा चिडचिड होणं, झोप पुरेशी नाही होत. स्ट्रेसमुळे आपल्याला झोप येत नाही, त्यामुळे काय होतं तर चिडचिड होते आणि चिडचिड झाली की आपल्याला अँगर इश्यूज होतात. हे सगळं स्ट्रेसमुळे होतं. जास्त स्ट्रेस असेल तर आपल्याला स्किन रिलेटेड पण खूप इश्यूज आपण पाहायला मिळतात. जसं की खूप स्ट्रेस आहे तर त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला पिंपल्स येतात, आपल्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल येतात किंवा आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन पण येतात किंवा एक्झिमा ह्याच्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. स्ट्रेसचा आपल्या पचन संस्थेवर खूप मोठा परिणाम होतो. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा चिंतेत असतो त्यावेळी आपल्याला ॲसिडिटी किंवा आपल्याला कॉन्स्टिपेशन, गॅस किंवा आपल्याला इरेग्युलर बॉवेल सिंड्रोम यासारख्या समस्या उद्भवतात किंवा हे बऱ्याच जणांनी अनुभवलं सुद्धा असेल. तसेच आपल्याला हेडेक आणि मायग्रेनचा त्रास होतो. स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल आणि सततचा स्ट्रेस याच्यामुळे डोकेदुखीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेले आहे. तसेच स्ट्रेसमुळे मानसिक तणाव जास्त येतो. डिप्रेशन म्हणा किंवा एन्झायटी ही जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच स्ट्रेसमुळे आपल्या हृदयावरही त्याचा खूप मोठा परिणाम होतो. स्ट्रेसमुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त होतात, कारण रक्तवाहिन्या आहेत त्या स्ट्रेसमुळे संकुचित होतात आणि हृदयाला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयावरचा जो दबाव आहे तो वाढतो आणि हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्याचा धोका संभवतो. तसेच स्ट्रेसमुळे हायपरटेन्शनचे प्रमाण खूप वाढलेले आहे. स्ट्रेसमुळे आपल्याला बीपीचा त्रास हा जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये आढळून येतो. त्याच्यामुळे अजून आहे की स्ट्रेसमुळे आपल्याला डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय, कारण स्ट्रेस आल्यामुळे शरीरातील बॉडीमध्ये जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीसचा धोका आहे तो जास्त प्रमाणात आढळून येतो. अनियमित हृदय स्पंदन म्हणजे इरेग्युलर हार्टबीट आणि पाल्पिटेशन. तुम्ही कधी नोटीस केलंय का की जेव्हा आपल्याला स्ट्रेस होतो तर आपलं हृदय आहे ते जोरजोरात धडधडतं किंवा हृदयाचे ठोके आहेत ते अनियमित चालतात. त्याच्यामुळे आपल्याला छातीत जडपणा जाणवतो किंवा आपलं हृदयाचे ठोके हे जास्त फास्ट चालताना जाणवतात, म्हणजे जास्त धडधड वाढलेली जाणवतात, कारण ते स्ट्रेसमुळे होतं.
तर अजून काय आहे तर झोपेचा अभाव किंवा लॅक ऑफ स्लीप म्हणजे झोप कमी मिळाली किंवा पुरेशी मिळाली नाही तर आपल्याला चिडचिड होते किंवा आपल्याला राग खूप येतो किंवा आपल्याला अशक्तपणा जाणवतो. हे स्ट्रेसमुळे होतं. पुरेशी झोप नाही मिळाल्यामुळे काय होतं तर आपल्या हृदयावरचा रक्तदाब वाढण्याचे चान्सेस वाढतात आणि आपल्या हृदयावरती लोड येतो. तुमच्याही बाबतीत असं कधी झालंय का की स्ट्रेस आल्यामुळे तुम्हालाही काही समस्यांना तोंड द्यावं लागलंय का? तर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तणाव आणि वजनवाढीचा संबंध. तर हा व्हिडिओ फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका.